कुठेही निवडणुका घ्या, भाजपचा पराभव होणार असा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय। निवडणूक आयोग म्हणजे भाजप, ते काहीही करू शकतात अशी टीका राऊतांनी केली आहे। हरियाणात यंदा भाजप विरोधी लाट असल्याचं वक्तव्य खासदार संजय राऊतांनी केलंय। काँग्रेसला 2 राज्यांमध्ये विजयाचं टॉनिक मिळालंय। काँग्रेसच्या टॉनिकचा निकाल महाराष्ट्रातही दिसेल असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केलाय। हरियाणा आणि जम्मू काश्मीरमधील विधानसभेच्या निकालांचा राज्यभरातील विधानसभा निवडणुकीवर काही परिणाम होणार नाही। हरियाणात दरवर्षी बदल होतो अशी प्रतिक्रिया मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीत मेळावा पार पडला। यावेळेस मी 5-5 वेळा उपमुख्यमंत्री झालो, परंतु यापुढे काही जातच नाही अशी खंत अजित पवार यांनी बोलून दाखवली आहे। जालन्यात ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलंय। घनसावंगीतील ठाकरे गटाचे नेते हिकमत उढाण हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। 10 ऑक्टोबरला शिंदेंच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश पार पडणार आहे। मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे हपापले होते, आता त्यांचं काँग्रेसीकरण झालंय अशी टीका श्रीकांत शिंदेंनी केली आहे। खुर्चीसाठी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व बासणात बांधून ठेवलंय असा हल्लाबोल श्रीकांत शिंदेंनी केला आहे। पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघासाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना आग्रही आहे। ठाकरे पक्षाकडून कोथरूड, वडगाव शेरी आणि हडपसर या 3 जागांवर दावा करण्यात आलाय। स्वराज्य संघटनेला पक्ष म्हणून मान्यता मिळाल्यानंतर संभाजीराजे 11 ऑक्टोबरला पुण्यामध्ये शक्ती प्रदर्शन करणार आहेत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे मेळाव्यातून मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे। माजी खासदार प्रिया दत्त पुन्हा एकदा राजकारणामध्ये सक्रिय झाल्या आहेत। काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला आणि वर्षा गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत त्या सहभागी होत्या। डोंबिवलीमध्ये मनसेकडून बॅनरबाजी करण्यात आली। तुम्ही तुमची भाषा आणि तुमची अस्मिता यावर ठाम असाल तर जग तुमची दखल घेणारच असे आशयाचे मनसेच्या वतीनं बॅनर सध्या चर्चेत आहेत। आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाची आज पुन्हा बैठक होणार आहे। 15 दिवसातल्या 3ऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत आणखी महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे। महायुतीच्या नेत्यांची आज पत्रकार परिषद होणार आहे। जागा वाटप आणि निवडणूक प्रचाराच्या मुद्द्यावर माहिती देण्यात येणार आहे। जागा वाटपावर महाविकास आघाडीच्या मॅरेथॉन बैठका सुरू आहेत। आज यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीकडे सर्वांच्याच नजरा लागल्यात। म्हाडा तालुक्यातील 36 गावातील कार्यकर्त्यांच्या बारलोणी मेळाव्यामध्ये आमदार बबनराव शिंदे, संजय मामा शिंदे आणि रमेश शिंदे एकाच व्यासपीठावर आले। रमेश शिंदे, धनराज शिंदे आगामी निवडणुकीमध्ये एकत्र येऊन काम करतील अशी आशा आहे। राज्यात काही जिल्ह्यांमध्ये जाहीर करण्यात आलेल्या सहकार क्षेत्रातील निवडणुकांच्या तारखा आता पुढे ढकलण्यात आल्या आहेत। विधानसभा निवडणुकांचं कारण देत या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या आहेत। जळगावातील सभेमध्ये निमंत्रण देऊनही भाजपचे नेते आले नसल्यानं गुलाबराव पाटलांनी खंत व्यक्त केली। भाजपवाले आता नवरदेववाले असल्यामुळे त्यांना किंमत आहे, मात्र आम्ही यातून मार्ग काढू असं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलं आहे। तासगावातील आजी माजी खासदारांच्या वादावादी प्रकरणावरून रोहित पाटलांनी संजय काका पाटलांवर वैफल्यग्रस्त झाल्याचा आरोप केलाय। या आरोपांवर पालकमंत्र्यांनी राजकीय स्टंटबाजी न करण्याचा सल्ला दिलाय। रवी राणांनी पुन्हा एकदा बच्चू कडूंवर आरोप केलेत। बच्चू कडू सोयीनुसार राजकारण करतात। बाप पडा ना भैया सबसे बडा रुपया अशा प्रकारचं राजकारण कडू करतायत अशी टीका रवी राणा यांनी केली आहे। भास्कर जाधवांनी सरकारवर निशाणा साधलाय। महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत लोटण्याचं काम महायुती सरकारनं करतंय। स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी खोट्या घोषणा करून भ्रष्टाचार होतोय असा हल्लाबोलही भास्कर जाधवांनी केलाय। हवामान बदलामुळे मुंबईतील हवेच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होऊन वायू प्रदूषणामध्ये वाढ झाली आहे। या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेनं मार्गदर्शक तत्त्व जारी केली आहेत। शेकोट्या पेटवणं, लाकूड जाळण्यावर बंदी घालण्यात आली आहे। मुंबईतील धूळ प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून पुन्हा एकदा रस्ते धुण्याचा पर्याय निवडण्यात आलाय। नोव्हेंबरपासून या कामाला सुरुवात करण्याचं नियोजन मुंबई महानगरपालिकेनं केलंय। चांदवडमध्ये पित्यानं मुलाला छताला उलटं टांगून बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली। दवाखान्यात औषध उपचारासाठी जास्त पैसे खर्च केल्याच्या रागातून मारहाण केल्याचं समोर आलंय। निर्दयी बापावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। परभणीत उपवासाच्या भगरीतून 16 जणांना विषबाधा झाली आहे। सर्वांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। सर्वांची प्रकृती स्थिर आहे। मागील 5 दिवसांपासून श्रमजीवी संघटनेनं आंदोलन सुरू केलंय। वन हक्क दाव्यांसाठी दावेदारांनी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मांडलाय।
चहाच्या कागदी कपांवर ताटण्यावर बंदी घालण्यात यावी या मागणीसाठी आझाद हिंद सेनेनं बुलढाण्यामध्ये ठिय्या आंदोलन केलं। मागणी मान्य न झाल्यास ठोकशाही पद्धतीनं आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिलाय। नांदेडच्या हदगावमध्ये 100 शेतकऱ्यांनी एकत्र येत कृषी प्रक्रिया उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली आहे। हदगाव तालुक्यामध्ये हा पहिलाच प्रयत्न असून शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। सोयाबीन आणि कापूस अर्थसहाय्य योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना 157 कोटी रुपयांचं वाटप करण्यात आलं। राज्यात सर्वाधिक 6,64,000 लाभार्थी शेतकरी संख्या ही बीड जिल्ह्यातली आहे।